कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. माणगावमध्ये पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस. माणगाव महसूल प्रशासन आणि नगरपंचायत विरोधात उपोषणावर तोडगा कधी निघणार याकडे लक्ष. महाड MIDC मधील कंपनीत गळतीची घटना, अनेक कामगार बाधित झाल्याची माहिती. विक्रम मिनिडोर चालकांच्या GPS डिव्हाइसच्या दराचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागण्याची चिन्ह. 8 दिवसात बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं लेखी आश्वासन. आणि श्रावण महिन्याच्या पहिल्याच रविवारी कोकणातील वर्षा पर्यटनाला चांगलाच बहर. सवतकडा धबधबा पर्यटकांनी फुलला. पाहूया सविस्तर वृत्त. माणगावमध्ये पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. माणगाव महसूल प्रशासन आणि नगरपंचायत विरोधात हे उपोषण सुरू असून उपोषणाला तब्बल 30 तास उलटून गेलेत. नगरपंचायत हद्दीत झालेल्या अनधिकृत कामांचा मुद्दा आणि महसूल प्रशासनाशी संबंधित गौण खनिजांचा मुद्दा या उपोषणाच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांनी उपोषण सुरू केलं असून दुसऱ्या दिवशीही ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या उपोषणाच्या दुसऱ्या दिवसाची माहिती आमचे प्रतिनिधी प्रमोद जाधव यांनी घेतली आहे. प्रशासनाकडून या मागण्यांबाबत काय भूमिका घेतली जाते आणि उपोषणावर तोडगा निघतो का याकडे आता लक्ष लागलंय. तर आज आपण आहोत माणगाव प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी काल आपण पाहिलं होतं माणगावचे पत्रकार प्रसाद गोरेगावकर हे माणगाव महसूल प्रशासन आणि माणगाव नगरपंचायत प्रशासन यांच्या विरोधात या ठिकाणी काही झालेला गैरप्रकार आहे या संदर्भात उपोषणासाठी बसलेले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि तब्बल 30 तासाहून अधिक कालावधी उलटलेला आहे. तर आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत उपोषणकर्ते प्रसाद गोरेगावकर यांच्याशी मागील कालच्या दिवसामध्ये काय घडलेलं आहे या संदर्भात. प्रसादजी, तर एकंदरीत आपण या उपोषणामध्ये मांडलेले मुद्दे आहेत त्यामध्ये महसूल प्रशासनाचा गौण खनिज मुद्दा असेल, त्याच्यामध्ये नक्की आपण कोणकोणती नावं डिक्लेअर करू शकता याबाबत सांगा. कसं आहे, गेली 3-4 वर्ष मी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा घेत होतो. त्याच्यामध्ये ज्या वेळेला मी पहिल्यांदा उपोषण केलं 12 मार्च 2024 रोजी, त्यावेळेला घाईघाईने तत्कालीन जे तहसीलदार होते गारुडकर साहेब, त्यांनी बोजा चढवला होता. बोजा चढवल्यानंतर वसुली करण्यात येते, मात्र वसुली करण्यात आलेली नाही. जे काय आहे त्याच्यामध्ये तुमच्या समोर आहे राजाभाऊ रणपिसे. सगळ्यात मोठा विषय आहे राजाभाऊ रणपिसे यांना बोजा चढवलेला आहे. जवळपास 2,83,00,000 बोजा चढवलेला आहे. त्यांना जवळपास 4 नोटिसा काढलेल्या आहेत सुनावणीसाठी, मात्र सुनावणीला ते हजर झालेले नाही आहेत आणि असं असताना त्यांच्यावरती वसुली करण्यात आलेली नाही. हा लढा काही माझा वैयक्तिक नाही आहे. महसूल कुठेतरी गोळा व्हायला पाहिजे, प्रशासकीय याच्यामध्ये महसूल तिजोरी जमा झाला पाहिजे, हा मेन उद्देश आहे. त्याच्यानंतर सिमरन मोटर्स म्हणून आहे साल्याचं, त्यांना पण 94 लाखाचं जवळपास आहे. त्याच्यानंतर उसरगरचे भोरावकर आहेत, डावरे आहेत, वहाब डावरे म्हणून आहेत. त्याच्यानंतर सीताराम शिर्के म्हणून आहेत. असे अनेक जण आहेत, त्यांच्यावरती बोजा चढवला गेलेला आहे, परंतु वसुली झालेली नाही आहे. मुख्यत्वे करून प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाचा जो महसूल आहे तो गोळा होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, पण असं कुठेही झालेलं नाही. याचं कारण दुसरं असंही आहे की महसूल प्रशासनाला एक उद्दिष्ट दिलं जातं, गौण खनिज उद्दिष्ट. गेल्या 3 वर्षामध्ये माणगाव तहसील कार्यालय ते गौण खनिज उद्दिष्ट हे साध्य करण्यात अपयशी ठरलेलं आहे. जवळपास 67% कमी त्यांनी जो आहे तो महसूल गोळा केलेला आहे, म्हणजे फक्त 33%च गोळा करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. असं असताना जर माझ्यासारख्या पत्रकारांनी प्रश्न विचारले तर प्रश्नाची उत्तरं न देताना महसूल अधिकारी, मग तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा कलेक्टर असतील, या सगळ्यांनी मला ब्लॉक करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर वारंवार यांच्याजवळ बोलल्यानंतर प्रांत आणि तहसीलदार जे आहेत यांनी माझा एक नंबर जो आहे तो अनब्लॉक केलेला आहे, परंतु अद्यापही माझा जो नंबर, माझे 2 नंबर आहेत हे जिल्हाधिकारी आहेत यांनी माझे ब्लॉक करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे प्रशासन नक्की कशासाठी हे आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर आपण भेटलो माणगाव प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रवेशद्वारामध्ये उपोषणकर्ते पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांना.
त्याने एकंदरीत गौण खनिज मुद्दा असेल आणि माणगाव नगरपंचायत प्रशासन असेल त्या बाबतीत उपोषणासाठी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याबाबत आपल्याला खुलासा केलेला आहे आणि आज जवळपास 30 तासांच्या वरील तास उलटून गेलेले आहेत आणि त्यांना कोणकोणत्या अधिकाऱ्याने या संदर्भात उपोषणासंदर्भात भेट दिलेली आहे हे देखील प्रसाद गोरेगावकर यांनी सांगितलेले आहे. माझ्या कोकण न्यूजसाठी वैभव सत्वेसह प्रमोद जाधव, माणगाव. महाड MIDC मधील इंडो अमाइन्स लिमिटेड कंपनीत गॅस गळती झाल्याची घटना समोर आली आहे. काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या घटनेत गॅसचा परिणाम झाल्यानं अनेक कामगारांना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची माहिती आहे. पावसामुळे गॅस पाण्याच्या प्रवाहात बाहेर आल्याने ये जा करणाऱ्या कामगारांना देखील त्याची बाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत सुमारे 35 कामगार बाधित झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना प्रथमोपचारासाठी महाड MIDC MMA हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना महाडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यापैकी 2 कामगारांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार यापैकी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे. HCL गॅस लिकेज झाला होता. HCL गॅस लिकेज झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणारा जो एक व्यक्ती आहे त्याला ते जो ऑपरेटर होता त्याला ते गॅस लिकेज झाल्याची माहिती मिळताच त्याने तत्काळ प्लांट बंद केला. मात्र तोपर्यंत गॅस बऱ्यापैकी लिकेज झाला होता. त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे व आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये लोकांना उलटीचा ह्याचा चक्कर येण्याचा असा काही त्रास झाला. त्यापैकी एक सिरियस होता, तो आता मयत झालेला आहे काल रात्री 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान. व एक इसम आहे त्याच्यावर आता नवी मुंबई येथे उपचार चालू आहेत आणि बाकीचे जवळपास 30 ते 35 लोक आहेत त्यांना आपण उपचार करून त्यांच्या घरी सोडलेले. काल इकडून B14 इंडो अमाइन्स या प्लॉटच्या समोरून जे लोक वाहतूक करत होते त्यांना इंडो अमाइन्समधून सुटलेल्या गॅसचा एवढा त्रास झाला की आमच्या गावातील दीक्षा निकम हिला उलट्या झाल्या, ती गुदमरून चक्कर येऊन पडली. ती आता देशमुख हॉस्पिटलला ॲडमिट आहे. बाकीच्या कंपनीमधल्या लोकांना त्रास झाला, तसेच बाजूची कंपनी विरल ऑर्गॅनिक्समधलेही काही कामगारांना तसेच सिक्युरिटींना त्रास झाला. आम्ही इथं ज्यावेळी आलो घटनास्थळी तेव्हा आम्ही निदान कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे विचारण्यासाठी कॉल केला तर कोणत्याही प्रकारचा शिफ्ट इन्चार्ज किंवा सेफ्टी ऑफिसर कोणच अवेलेबल नव्हतं, ना ॲम्ब्युलन्स होती. अशा प्रकारचा ढिसाळ कारभार या कंपनीचा आहे. तर असा कारखाना बंद व्हावा एवढीच आमची मागणी आहे. रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनीडोअर चालकांच्या GPS डिव्हाइसच्या दराचा प्रश्न अखेर तात्पुरता मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. GPS डिव्हाइस शासनमान्य कमाल दरात आणि एकसमान दरानं उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी संघटनेनं 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी 8 दिवसात बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं लेखी आश्वासन दिलंय. परिवहन आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर 17 ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर 8 दिवसात बैठक घेण्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे परिवहन आयुक्तांच्या मौखिक विनंतीचा आदर करत संघाचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि विविध लाईनचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा जो भ्रष्टाचार आहे तो फक्त रायगड जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी नाही तर हा भारतासाठी आहे. हा भ्रष्टाचार थांबवणं तुमची आमची काळाची गरज आहे. मराठी माणूस मरत चाललाय. मराठी माणूस शासनाच्या अनियंत्रित धोरणामुळे चिरडला जातोय. म्हणून आपण सर्वांनी संघटित राहूया. आज जर ही वस्तू 7,000ची आहे आणि जर आत्ताच ती 2 वर्षात लगेच 13,000ची होतंय, यात नुकसान कोणाचं आहे? आमच्या भावंडाला ज्या गाड्या रिक्षा चालवतात त्यांचं पण टाइम आहे. आज यांनी चालवली तर उद्या दुसरा चालवत. त्या माणसाने मारायचं का जगाचं? लोनवरती गाड्या घेतल्या ते सर्वाई. कसं आहे लोन फेडायचं कसं? श्रावण महिन्याच्या पहिल्याच रविवारी कोकणातील वर्षा पर्यटनाला चांगलाच बहर आलाय. राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा पर्यटकांनी फुलून गेला असून शेकडो पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. गर्द हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगांमधून फेसाळत कोसळणारा हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. 150 फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. नयनरम्य रूपडं अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलंय. शेकडो फुटावरून कोसळणारा हा धबधबा पाहत राहावा असंच त्याचं मनोहारी रूप आहे. श्रावणात हिरवाईने नटलेल्या कोकणात निसर्गाची जन्नत पाहण्याची मजाच काही और असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पहिल्याच रविवारी सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नमस्कार, आज आपण इथे कोकणामधील सवतकड्यामध्ये आलो आहोत.
आणि तुम्ही पाहत आहात इथले निसर्ग सौंदर्य आणि पावसाळ्याच्या दिवसात हजारो संख्येने इथे प्रेक्षक येत आहेत आणि खूप आनंद घेत आहेत. आम्ही पण आत्ताच इथे आनंद घेऊन आलो आहोत. हा तुम्ही धबधबा पाहत आहात. हजारो प्रेक्षक इथे येत आहेत आणि हे निसर्ग सौंदर्य खूप छान आहे, डोळ्यात टिपण्यासारखे आहे आणि आमचा हा आनंद अविस्मरणीय आहे. आणि इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं निसर्गाच्या सानिध्यात आणि आम्ही खूप एन्जॉय केला. तर आम्हाला हे सांगायचं की तुम्हीही या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. इथे या, फक्त स्वतःची काळजी घेऊन या आणि तुम्ही हे निसर्गरम्य आपण एन्जॉय करू शकता. नमस्कार, मी प्रणाली गायकर. आम्ही मुंबईहून कोकणामध्ये राजापूर तालुक्यातील सावतपुरा या धबधब्याला भेट देण्यासाठी आलो आहोत. हा धबधबा अतिशय सुंदर आहे आणि दरवर्षी आम्ही वर्षा पर्यटनासाठी इथे भेट देतो. हा खूप सेफ आहे. ज्यांना पोहायला येत नाही त्यांनाही इथे मनमुराद आनंद घेता येईल आणि खूप आम्ही एन्जॉय केले. खूप सारे व्हिडिओ शूट केले, रील शूट केले. 2 तास पाण्यात एकदम मजा केली, खूप मजा केली. तर आम्ही सगळ्यांना सांगेन की नक्की या वॉटरफॉलला भेट द्या. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शाळा डिजिटल आणि सुसज्ज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांनी दिली. पेण तालुक्यातील सोनखार आणि खारसापोली येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्यानं तयार करण्यात आलेल्या इंग्लिश कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये टिकले पाहिजे आणि येणारी पिढी पुढे गेली पाहिजे या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचं पाटील यांनी सांगितलं. सोनखार, वरडीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. शाळागृह सुसज्ज होण्यासोबतच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि शाळांच्या समस्या व सुविधांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आज सोनखार शाळेला कॉम्प्युटर लॅब या ठिकाणी देण्यात आलेली आहे. निश्चितपणे भविष्यातील आपली पिढी पुढे जायला पाहिजे आणि विद्यार्थी घडला पाहिजे आणि विद्यार्थी शिकला पाहिजे आणि त्याचबरोबर आता नवीन येणारी जी काय आव्हाने आहेत, जे चॅलेंजेस आहेत, त्या चॅलेंजेसला सामोरं जाण्यासाठी इंग्लिश कॉम्प्युटर लॅबचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. या निमित्ताने या ठिकाणी बोलतो आहे की निश्चितपणे भविष्यातील माझ्या ग्रामीण भागातील पिढी पुढे जाण्यासाठी जिल्हा परिषदेने जे पाऊल उचललेलं आहे ते अत्यंत वाखाणण्याजोगं आहे. यांच्या माध्यमातून निश्चितपणे सोनखार शाळा असेल, वरेडी शाळा असेल, तिथे गुणवंत विद्यार्थी घडले जातील आणि हेच विद्यार्थी भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या पदावर दिसतील. या भागातील विकासासाठी, या भागातील शैक्षणिक विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व मंडळी आहोत, या ठिकाणी सभापती आहेत, या ठिकाणी पंचायत समिती सदस्य आहेत. निश्चितपणे या भागातील शाळा सुसज्ज व्हायला पाहिजे, शाळागृह अत्यंत नियोजनबद्ध व्हायला पाहिजे. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थीसुद्धा भविष्यातल्या स्पर्धात्मक ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये टिकल्या गेल्या पाहिजे. याच्यासाठी हे उचललेलं पाऊल आहे आणि निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अजून नवीन जे काय उपक्रम आहेत ते आम्ही या निमित्ताने या ठिकाणी मार्गी लावणार आहोत. आपत्तीच्या काळात गरजू नागरिकांना मदत मिळावी या उद्देशाने पेणच्या सुहित जीवन ट्रस्टने मुख्यमंत्री सहायता निधीला 25,000 रुपयांची मदत केली आहे. मुंबई येथे ट्रस्टच्या संस्थापिका आणि अध्यक्ष डॉक्टर सुरेखा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 25,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुहित जीवन ट्रस्टच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत आभार मानलेत. सुहित जीवन ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून पेण आणि परिसरात सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. आपत्तीच्या काळात गरजू नागरिकांना मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीलाही रक्कम देण्यात आल्याचं डॉक्टर सुरेखा पाटील यांनी सांगितलं. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माणगाव शहरातील मोरबा रोडवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारी राहुल युनिसेक्स सलूनचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. माणगाव शहर सलून संघटनेचे माजी अध्यक्ष राहुल बबन कडव यांच्या या नवीन सलूनचे उद्घाटन मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या हस्ते करण्यात आले. या युनिसेक्स सलूनमध्ये महिला आणि पुरुषांसाठी सौंदर्यकला, केशकला,
तसेच अन्य अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं राहुल कडव यांनी सांगितलं. शुभारंभ सोहळ्याला माणगावमधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी राहुल कडव यांच्या नव्या व्यवसायाला भेट देत शुभेच्छा दिल्या. शहरातील नागरिकांना महिला आणि पुरुषांसाठी एकाच ठिकाणी विविध सौंदर्य आणि केशकला सेवा उपलब्ध होणार आहे. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.